नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजकडून खूप काही मोठ्या वॅकन्सी आल्या आहेत. 8,311 आणि 3,445 म्हणजे जवळपास 11,500 जागांसाठी ही भरती आहे. काय सविस्तरमध्ये जाणणार आहोत. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, जेणेकरून सगळ्यात आधी इम्पॉर्टंट नोट्स, महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो. काय संपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यासाठी आपण आणलेली आणि त्याच नोटिफिकेशनच्या धर्तीवर आपण आता बोलत आहोत. बघा, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस ही आज आलेली मित्रांनो. याच्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ नॉन टेक्निकल NTPCच्या या जागा असणार आहेत. याच्यामध्ये ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट याच्यात असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचे आणि डेट्स, इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी दिल्या आहेत आपल्याला की ओपनिंग ऑफ डेट ऑफ ॲप्लिकेशन 14 तारखेपासून आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे आणि क्लोजिंग डेट जी असणार आहे ती 13 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची ओपनिंग, सगळ्यात महत्त्वाच्या मोठ्या जागा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता बघत आहोत. तर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी या टोटल जागा असणार आहे 1736 जागा. आता याच्यामध्ये मित्रांनो ज्यावेळेस डिटेल ॲडव्हर्टायझिंग त्यावेळेस आपल्याला कळणार आहे OBC किती, ओपनच्या किती. स्टेशन मास्टरसाठी मित्रांनो 994 जागा इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर जर बघायला गेलं मित्रांनो तर आपल्याला इथे गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 3,144 जागा असणार आहे. ज्युनियर अकाउंटंट कम टायपिस्टच्या 1,507 जागा असणार आहे. सिनियर क्लर्क कम टायपिस्टच्या इथे 732 जागा आपल्याला इथे मिळणार आहेत. अप्पर एज लिमिट इन्क्लूड्स रिलॅक्सेशन ऑफ 3 इयर्स इन एज बियॉन्ड, म्हणजे जे काही 3 वर्षाचं आपल्याला इथे एज रिलॅक्सेशन त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे. आता इम्पॉर्टंट डेट्स फॉर अंडर ग्रॅज्युएट पोस्ट, आता हे पण आपण समजून घेणार आहेत की जे काही आपल्याला आता याच्यातनं सांगण्यात येत आहे. एज रिलॅक्सेशन तर सांगितलं आपण. स्टँडर्ड मेडिकल फिटनेस जे काही असणार आहे, फिजिकल म्हणजे टोटल जनरल आहे, एवढं काही याच्यामध्ये विशेष नाही आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स विजन, ओके, हे 6/9 जी आपल्याला दृष्टी पाहिजे असते ते याच्यात त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता जर पुढचा आपण विचार करायला गेलं तर इसेन्शियल क्वालिफिकेशन, आता क्वालिफिकेशन त्यांनी इथे काय दिलं आहे की प्लीज रेफर 5/2024 अँड 6/2024 अवेलेबल ऑफ ऑफिशियल वेबसाईट. आता ऑफिशियल वेबसाईटवर आपण ज्यावेळेस जाऊ तिथे आपल्याला इथे जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो. ते पण आपण सगळं बघणार आहोत डिटेलमध्ये. रिझर्वेशन पण त्यांनी दिलेलं आहे. एक्झामिनेशनसाठी त्यांनी सांगितले की आपल्याला 500 रुपये फी भरावी लागणार आहे आणि 250 रुपये जे काही ST एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिमेल PWD यांच्यासाठी इथे असणार आहे. जे एक्झाम सेंटर असणार आहे ते आपल्याला अहमदाबाद, अजमेर, भोपाल, बैसलपूर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, मिर्झापूर, मुंबई. आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुंबई इथे त्यांनी दिलेलं आहे, जे काही आपल्याला सेंटर त्यांनी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलिजिबिलिटीज पण आपल्याला बघा. याच्यामध्ये जे काही सांगितलं आहे त्यांनी सांगितलं की ही जी काही पोस्ट आहे ही पोस्ट असणार आहे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट. मग सिम्पल आहे आपल्याला इथे समजून घेण्यासारखं की ही जी ग्रॅज्युएटची पोस्ट असणारी ही ग्रॅज्युएटची पोस्ट इथे त्यांनी दिलेली आहे आणि ही पोस्ट आपल्याला ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट हे आपण डिटेलमध्ये अजून एक याच्यावर आपण बोलणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. शेजारील घंटीचं बटन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट आणि फुल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बघायला मिळणार. धन्यवाद.